नमस्कार. आज या ठिकाणी आपण मस्त झणझणीत असं कोथिंबिरीचं धपाटं पाहणार आहोत. त्याला तुम्ही कोथिंबिरीचं धपाटं किंवा थालीपीठ पण असे म्हणू शकता. खूप छान असं हे चवीला लागतं. तुम्ही बघू शकता खूप छान असं मी हे कोथिंबीर धपाटं किंवा थालीपीठ बनवलेलं आहे. यासाठी आपल्याला अशी कोथिंबीर घ्यायची आहे, स्वच्छ धुवून नीट करून बारीक अशी चिरून घ्यायची आहे. धुतल्यानंतर पाणी नितळल्याशिवाय चिरायची नाही. त्यानंतर मी असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पाणी निथळून बारीक चिरून ठेवलेले आहे. त्यानंतर इथं मिरची, लसूण, मिरच्या तुम्ही लागेल तशा घेऊ शकता. मी कमी तिखट आहेत त्यामुळे जास्त घेतलेले आहेत. त्यानंतर ओवा, जिरे आणि तीळ घेतलेले आहेत. लसूण, मिरची आणि बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे. नंतर एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा, जिरे, तीळ टाकायचं आहे. तुम्ही तीळ ह्याच्यात पण टाकू शकता आणि पिठात पण मिक्स करू शकता. माझ्यात ओवा आणि तीळ मिक्स झाल्यामुळे मी ते दोन्ही एकत्र बारीक केलेले आहे. त्यानंतर लसूण, मिरची टाकायची आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. तुम्ही जेवढं लसूण आणि मिरची जास्त घ्याल ना तेवढी छान चव येते या थालीपीठाला. आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आणि कांदा जो आहे तो चिरून ठेवलेला आहे तो हाताने स्मॅश करायचा, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होतात, म्हणजे ते लाटताना जास्त त्रास होत नाही आणि ते फाटत नाही. दोन्ही हाताने किंवा एका हाताने बारीक असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जेवढे सुट्टे पाकळे करता येतील तेवढ्या करायच्या आहेत. त्यानंतर एका परातीमध्ये मी इथं सर्वात जास्त गव्हाचं पीठ, त्यापेक्षा थोडंसं साईडला ज्वारी, सैंधव मीठ, हे ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ आणि थोडं आहे ज्वारीचं पीठ, त्यानंतर बेसन पीठ, हळद घेतलेली आहे. त्यानंतर हे कोथिंबीर, ओवा, जिरी, मिरची आणि लसणाचं वाटण घेतलेलं आहे. इथे मी सगळ्यात जास्त जे पीठ दिसतंय ना ते आहे गव्हाचं, त्याच्या साईडला हळद आहे, त्याच्या साईडला बेसन, सैंधव मीठ आणि त्यानंतर तीळ आहेत आणि त्याच्या साईडला थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि जो कांदा हाताने स्मॅश केलेला होतो तो या परातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, हे हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे सर्वत्र जे टाकलं आहे. त्यानंतर कोथिंबीर या परातीमध्ये टाकायची आहे आणि कोथिंबीर ही हाताने आपल्याला चोळून घ्यायची आहे, म्हणजे कोथिंबीरीला जर पाणी वगैरे असेल तर पीठ तिथं जाऊन बसतं आणि हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ होत नाही. काही वेळेस काय होतं, कोथिंबीर ओली राहिलेली असते त्यामुळे कट केल्यानंतर पाणी जास्त शोषून घेत नाही आणि त्याच्यामुळे ही थालीपीठ बनवायला घेतलेलं जे पीठ आहे ते पातळ होतं. एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे लसूण, मिरची, ओवा, जिरे टाकून जे बारीक केलेलं मिश्रण होतं त्यामध्येच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे राहिलेलं सारण होतं ते चिटकून पाण्यासोबत येईल, म्हणजे जास्त वेस्ट पण जात नाही. आणि हवं तसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि घट्टसर कणिक मळतो तशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. थोडंच आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. जास्त पाणी जर मिक्स केलं तर काय होतं, हे पातळ होतं आणि पातळ धपाटा हे निबर होतं, मऊसूत होत नाही. थोडं करून आपण कणकेसारखा गोळा बनवायला घ्यायचा आहे. हे धपाटं तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, चव ही खूप छान येते. थोडं करून आपल्याला मस्त असे एक गोळा बनवून घ्यायचा आहे कणकीसारखा. अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर गोळा बनायचा आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये घट्ट झाल्यानंतर तेल टाकायचं आहे आणि तिंबून घ्यायचं आहे.
तेल टाकल्यामुळे काय होतं, धपाटं करताना ते जास्त हाताला त्याचं जे पीठ आहे ना ते घट्ट केलेलं कणकीचं ते जास्त हाताला चिकटत नाही. त्यासाठी आपल्याला तेलामध्ये जसं आपण चपातीला कणिक मळून ठेवतो तसंच आपल्याला ही कणिकही घट्ट अशी तिंबून ठेवायची आहे. अशा पद्धतीने घट्टसर कणिक आपल्याला तिंबून घ्यायची आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावर 1 ताट झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मस्त असं हे पीठ सेट होतं आणि धपाटी करायला जास्त वेळ लागत नाही. पटपट असे धपाटे होतात. 5 मिनिटं झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तळहातावर तेल लावायचं आहे आणि गोल गोल असे गोळे या धपाट्याचे किंवा थालीपीठाचे गोल गोल कणकीचे थालीपीठ बनवण्यासाठी करून ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या वेळेची बचत होती. 2-4 गोळे आपण करून ठेवणार आहोत. तर हाताला तेल लावल्यामुळे हे गोळे जास्त चिकटत नाहीत. थोडं मिक्सरमध्ये वाटण करताना मिरची मोठी राहिलेली आहे ती थोडी साईडला ठेवते, नाहीतर काय होतं, धपाटा आहे ते भाजताना फाटलं जातं. दोन 3 गोळे आपण या थालीपीठासाठी अगोदरच रेडी करून ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळेला तवा तापल्यानंतर अगदी झटपट पटापट आपल्याला सर्व थालीपीठ आहेत ते बनवता येतील आणि वेळेचीही बचत होईल. आता मी पोळपोट घेतलेला आहे आणि या पोळपोटावर असा सुती कॉटनचा रुमाल आहे, तो पाण्याने पिळून मी इथं ठेवलेला आहे. आणि जे आपण गोळे थालीपीठाचे करून ठेवलेले आहेत ना, त्यातील एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे. आता तेल नाही लावलं तरी चालेल आणि हलक्याशा पाण्याने आपल्याला हे असं थापायचं आहे. जेवढं पातळ करता येईल तेवढं आपल्याला पातळ करायचं आहे. तेलाची वाटी पलीकडे ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला पटकन पलीकडून तेल लावता येईल. अलीकडे ठेवलं तर काय होतं, पाणी त्याच्यात पडतं, म्हणून पलीकडे तेलाची वाटी ठेवलेली आहे आणि पाण्याने मी हे थालीपीठ गोल गोल थापून घेत आहे. तेलाचा वापर करत नाही. तुम्हाला वाटेल पलीकडे तेल ठेवलं त्याच्यामुळे तेल लावते की काही, ज्यावेळेस तव्यात टाकेल नाही थालीपीठ त्यावेळेसच आपल्याला तेल लावायचं आहे. आणि पातळ असं थालीपीठ आपल्याला या कॉटनच्या रुमालावर थापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मधून ज्यावेळेस हे पातळ परफेक्ट होईल ना, त्यावेळेस मधून आपल्याला ह्याला गोळे करायचे, म्हणजे छिद्र पाडायचे आहे. त्याच्यामुळे काय होतं, खालून व्यवस्थित असं सर्व भाग तव्यामध्ये शेकला जातो. आता तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आपल्याला हा जो रुमाल आहे ना, तो या तव्यावरती टाकायचा आहे. थोडेसे तेल खालून मी लावलेलं आहे, कारण सुरुवातीलाच तेलाचा वापर करणार आहे. तवा थोडासा गरम आहे, थालीपीठ चिटकू शकतं, त्यासाठी मी तव्याला थोडंसं तेलाने शेकलेलं आहे. आणि जो कॉटनचा रुमाल होता ज्याच्यावर आपण थालीपीठ थापलेलं होतं ते हलक्याशा हाताने आपल्याला या तव्यावरती सोडायचे आहे, जेणेकरून तुटणार नाही. अशा पद्धतीनं टाकायचं आहे. बघा किती छान आपलं थालीपीठ झालेलं आहे. ज्यावेळेस खालची साईड शेकली जाईल ना, त्यावेळेस वरून आपल्याला तेलाचं उलटानं फिरवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, वरून तेल खालीपर्यंत जातं. खालची साईड भाजल्यानंतरच आपल्याला साईड उलटी करायची आहे, नाहीतर ते कच्चं राहतं थालीपीठ. आता पलटी करायचं आहे. आपल्याला खालून चिकटलं नाही ना याची खात्री करायचं आहे आणि आपल्याला थालीपीठ पलटी करायचं आहे आणि खालच्या साईडला पण आता आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं समान आपल्याला
तव्यावरती शेकायचं आहे. मी तर तेलाचा अजिबातही जास्त वापर केलेला नाही. कमीत कमी तेलामध्ये मी हे कोथिंबिरीचं थालीपीठ बनवलेलं आहे. दोन्ही साईडनं थालीपीठ आपल्याला मस्त असं शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं कोथिंबिरीचं थालीपीठ बनवून तयार आहे. राहिलेली पण मी पटापटा करणार आहे. बघा दुसरं पण मी केलेलं आहे. त्यानंतर मी एका ताटामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. डेमोसाठी मी सुरुवातीला 2च दाखवणार आहे. बाकी राहिलेलं मी हळूहळू करेन. सुरुवातीची जे 2-3 झालेले आहेत ना ते मी एका ताटामध्ये सर्विंग करून दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान असे आपले थालीपीठ किंवा धपाटे कोथिंबिरीची बनवून तयार झालेली आहेत. आता मी एका ताटामध्ये दही ककडीसोबत मी तुम्हाला सर्व करते. हवं तर तुम्ही चटणी लोणचं किंवा ठेचा पण घेऊ शकता. आपलं कोथिंबिरीचं थालीपीठ बनवून तयार आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.